नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मधू आता आतमध्ये झोपायला येते. तेव्हा कबीरचे बाबा बोलतात, अगं मधू, कुठे होती तू? मी किती शोधलं तुला, आणि तुझा फोन पण इथेच ठेवून गेली. कुठे गेली होती? काय करत होती? तेव्हा मधू म्हणते, तुम्ही ना या वयात माझ्यावर नजर ठेवताय का? जिकडे नजर ठेवायची तिकडे लक्ष देत नाही. तेव्हा कबीरचे बाबा बोलतात, अगं रात्रीची गोळी घेतली की नाही ते विचारायचं होतं मला. तेव्हा मधू बोलते, हो घेतली मी मगाशीच गोळी, झोपा आता, असे म्हणून आता लगेच रागानेच ती खाली झोपते. तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात, कसं ना यांच्या मनात काय चाललंय ना काही कळतच नाही. तेव्हा लगेच मधू मनाशीच म्हणते, तेव्हा कबीरच्या आयुष्यात एवढं मोठं कोडं लवकरात लवकर सोडव रे बाबा. त्यानंतर इथे मृण्मयी म्हणत असते, मी जरा अतिच केलं ना, कबीरचा मूड ऑफ झाला ना, त्याचा सत्कार होता, पण काय करणार, मी त्याच्याशी अशी वागले, त्याला खूप वाईट वाटलं असेल ना, जेवलं पण नाही. पण काय करणार कबीर, मी दरवेळेस तुझ्यावरती रुसायचं, रागवायचं आणि तू निघून जायचं, असं किती दिवस चालणार आहे. त्यानंतर इथे कबीर हा वरती टेरेसवरतीच असतो. त्याला सारखं सारखं आपल्या आईचं बोलणं आठवत असतं. काय करावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच तो उमेरला फोन लावतो आणि उमेर म्हणतो, हॅलो बिरादर बोल ना. मात्र कबीरला काय बोलावं काही सुचत नाही. त्याला सारखं आठवत असतं की आईने ताकीद दिलेली असते की 1 महिन्याच्या आत गुंजाला या घराबाहेर काढायचं आहे. त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजा बागेत झाडे लावत असते आणि ती झाडांबरोबर बोलत असते, या घरात ना पटपट मोठं व्हायचं, इथे खूप प्रेमाची माणसे आहेत आणि मग मी आहेच तुम्हाला खतपाणी घालायला, आणि मग फकस्त बहरायचं आणि असा मस्त फुलांचा सडा टाकायचं बरं का. असे आता ती पारिजाताबरोबर बोलत असते. तेवढ्यात कबीर फोनवरती बोलत असतो. तो जोरजोरात ओरडत असतो. तेव्हा गुंजामध्ये, हो साहेबा काय करता, इकडे या जरा. तेव्हा आता ती कबीरला बोलावते. कबीर म्हणतो, काय काम आहे? तेव्हा गुंजा बोलते, हो ओळख करून द्यायची होती. हा बघा, हा पारिजात, याला ना अशी फुलं येईल ना आता बघा, लवकरच हा खूप बहरणार आहे. डोंगरवाडीला पण असाच आहे आमच्या, तिथे पारिजात खूप सडा टाकतो तो आणि लय रोगांवर औषध पण करतो बरं का. आता 1 ते 1.5 महिन्यात असा बहरेल आणि सर्व सुगंध या खिडकीतून घरात येईल, बघाच तुम्ही. आता मात्र कबीर लगेच गुंजाकडे बघू लागतो, कारण 1-1.5 महिन्यात गुंजा या घरातून निघून जाणार असते. तेव्हा तो गुंजाला म्हणतो, हो का, झालं असेल तर चल, आता मंत्रालयाची सगळी माणसे घरी येणार आहेत सत्कार करण्यासाठी. त्या गुंजा म्हणते, हो का, चला चला बाई, मला आवरायला घ्यावं लागेल, माझ्या तर लक्षात पण नाही राहिलं. तरी ते आता गुंजाची ही सगळी धावपळ बघून कबीरला आईचे बोलणे आठवत असते की 1-1.5 महिन्याच्या आत गुंजाला या घराबाहेर काढायचे. त्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा गुंजा लगेच चुटकी वाजवते आणि म्हणते, साहेबा कुठे हरवलात, चला माणसे येणार आहेत ना, मी पटकन आहे ना काम आवरून घेते, म्हणजे कसं सगळं काही तयारी झाली पाहिजे ना, असे म्हणून आता गुंजा पटकन आतमध्ये जाते. तेव्हा कबीर म्हणतो, जिने फिकीर करायला पाहिजे ती निवांत बसली आणि इला बरी पडली अख्ख्या घराची काळजी. आता तो पारिजाताबरोबर बोलतो की नको एवढा जीव लावू प्रत्येक गोष्टीला, छोट्या छोट्या, पारिजातकाचा बहर बघायला तू या घरात राहणार नाही. त्यानंतर इथे आता कबीर आतमध्ये मधूकडे येतो आणि म्हणतो, आई तुला सांगायचं होतं, खरं तर सगळ्यात आधी तुलाच सांगायचं होतं, पण काल राहून गेलं. तेव्हा कबीर म्हणतो, आई डोंगरवाडीला केलेल्या कामगिरीचा सत्कार करण्यासाठी मान्यवर सगळे घरी येणार आहे. तेव्हा मधू बोलते, तू डोंगरवाडीला काम असं केलंय की तुझा सत्कार झालाच पाहिजे, सगळ्यांच्या नजरात आलं, पण आमच्याच डोळ्यावरती पट्टी बांधली होती. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ, मंत्र्यांनी स्वतः आवर्जून कौतुक केलंय माझं. तेव्हा मधू म्हणते, मला का सांगतोय, तुला काय वाटलं तुला चुकीची माफी मिळणार आहे का? तू कितीही जगात नाव कमव, पण तू बायकोला फसवणारा मुलगाच आहे माझ्यासाठी. तू जेव्हा हे सगळं नीट करशील, तेव्हा ही सगळ्यात मोठी असाइनमेंट असेल माझ्यासाठी, तेव्हाच मी तुला माफ करू शकेल, जेव्हा तू गुंजाला या घराबाहेर काढशील. तेव्हा कबीर म्हणतो, आई मी तुला शब्द दिलाय ना, मग मी सांगतोय ना, जोपर्यंत मी गुंजाला या घराबाहेर काढत नाही ना, तोपर्यंत मृण्मयीबरोबर मी संसार सुरू करणार नाही. तेव्हा मधू बोलते, ती बिचारी मृण्मयी तिथे आस लावून बसले, कधी माझा नवरा माझा होणार आहे, आणि इकडे तू, अरे इकडे, असे म्हणत लगेच ती आता कबीरला कॅलेंडरजवळ ओढत नेते आणि म्हणते, हे बघ, 1 महिन्यातला 1 दिवस कमी झालाय, 1 महिन्याच्या आत
तुला सर्व काही नीट करावं लागेल आणि गुंजाला घराबाहेर काढावं लागेल, नाहीतर मी सर्वेश मामाला सगळं काही सांगणार आहे. मग बघ तुला काय शिक्षा मिळणार आहे तुझ्या चुकीची. नाही नाही, तुझ्या चुकीची शिक्षा तुला नाही, सगळ्यांना भोगावी लागणार आहे. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ आई, तुला जे वाटतंय ना तेच होणार आहे. त्यानंतर इथे मृण्मयी आता रूममध्ये बसलेली असते. तेव्हा कविता मस्त नटून येते आणि ते मृण्मयी, मी कशी दिसते, छान दिसते का गं? तेव्हा लगेच मृण्मयी बोलते, वाव, खरंच खूप सुंदर दिसते. तेव्हा कविता म्हणते, अगं पण तू का तयार नाही झाली? तेवढ्यात गुंजा येते आणि मृण्मयी ताई, चला पटकन, तुम्हाला बाहेर बोलावलंय. तेव्हा मृण्मयी म्हणते, आणि तू का एवढी नटून थटून आली? तुला बघायला कोणी येणार आहे का? तेव्हा गुंजा बोलते, नाही, ते साहेबाच्या सत्कारासाठी मोठी मोठी माणसं येणार आहे ना, म्हणून. तेव्हा मृण्मयी म्हणते, मग तुला काय झालं एवढं उड्या मारायला? तेव्हा लगेच कविता बोलते, अगं मृण्मयी, आवर ना, पण चल ना, तुला बाहेर बोलवणे. गुंजा तू जा बरं, मी मृण्मयीला घेऊन येते, असे म्हणते. तेवढ्यात मृण्मयी बोलते, गुंजा थांब, आपण कालच गहू आणलेत ना, ते उन्हात वाळू घाल. तेव्हा कविता बोलते, मृण्मयी आज नको ना, कशाला रंगाचा बेरंग करते? तेव्हा मृण्मयी बोलते, अगं घरात एवढी कामं पडली आणि गुंजाशिवाय काय कबीरचा सत्कार अडकणार आहे का? मग करू दे ना तिची कामे, हो की नाही गुंजा? तेव्हा गुंजा बोलते, हो, उगाच कशाला गावामध्ये सोंडे व्हायला नको, मी पांगवते सगळे उन्हात गहू, असे म्हणून आता गुंजा बाहेर जाते. तेव्हा कविता आता मृण्मयीकडे बघत असते. तेव्हा मृण्मयी बोलते, अशी काय बघते माझ्याकडे? अगं जो माणूस जिथे असायला हवा ना, त्याने तिथेच असायला हवं. तेव्हा लगेच कविता इकडे आता टेरेसवरती गुंजाला गहू पांगू लागत असते. तेव्हा ती म्हणत असते, या मृण्मयीचं पण ना कधी कधी कळत नाहीये, नेमकं कधी काही काम करत नाही, आज अचानक बरं हिला गहू उन्हात घालायचे. हे गुंजा, तुझ्या हाताला दुखत तर नाही ना? तेव्हा गुंजा बोलते, नाही हो. तेव्हा कविता म्हणते, चल बरं आपण दोघी मिळून हे पोतं खाली करूया आणि वाळत घालूया, किती ऊन आहे ग. तेव्हा गुंजा बोलते, अहो तुम्ही एवढं मेकअप करून आलायत आणि आता इथे उन्हात कशाला काम करते, मी करते, तुम्ही जा. तेव्हा कविता म्हणते, नाही नाही, आपण दोघी मिळून करूया, मग पटकन आपल्याला खाली जायचंय ना. तेव्हा लगेच गुंजा म्हणते, ठीक आहे. तेव्हा कविता बोलते, मंत्रालयातून रोख येणार आहे ग, डोंगरवाडीला नेमकं काय काय झालं मला सांग ना ग. तेव्हा गुंजा म्हणते, सांगू का? सांगते. साहेबाने ना अशी हिरोवानी एंट्री केली, एकदम अशी छान. इकडून पोलीसवाले, इकडून सत्यादाची माणसे आणि मध्येच साहेबांनी एंट्री केली. आणि मग गुंजाने कसं टिपाडात येऊन कबीरला वाचवलं, त्या पोलिसांना रस्ता दाखवला, ही सगळी कहाणी आता गुंजा कविताला सांगते. आता ही सगळी हकीकत ऐकल्यानंतर कविता बोलते, अरे बापरे, म्हणजे तू पण मदत केली या सगळ्यात? वा वा वा, म्हणजे तुझी पण खूपच कामगिरी आहे ना या सत्कारामध्ये. तेव्हा गुंजा म्हणते, नाही नाही, सगळं काही साहेबांनी केलं. खरंच साहेबाले मोठ्या मनाचं आहे, लाखात अशी एखादेच माणसं असतात जी साप मनाची असतात. तेव्हा आता कविता म्हणते, झाली ना डोंगरवाडीची कहाणी सांगून, मग चल पटकन खाली जायचंय आपल्याला, नाहीतर ते लोक येतील पण आणि सत्कार करून जातील पण, आपण इकडेच वरती गप्पा मारत बसायचो. तेव्हा लगेच गुंजा बोलते, कविता वहिनी तुम्ही पुढे चला बरं, मी ना एवढं सगळं आटपून लगेच खाली येते. असे म्हणताच आता कविता तिथून खाली जाते. आता गुंजा ही सर्व पसारा आवरून खाली निघलेलीच असते. तेवढ्यात मृण्मयी तिथे येते. तेव्हा लगेच ती म्हणते, कुठे चालली गुंजा तू? तेव्हा गुंजा बोलते, ते मी खाली चालले, झालेत ना आता गहू पांगून. तेव्हा मृण्मयी म्हणते, हो का? आणि हे गहू काही इथे पक्ष्यांना खायला ठेवलेत का? हे पाखडले नाही का? कोण दरवेळेस दळण करण्याच्या वेळेस पाखडणार आहे? चल हे घे सूप आणि हे सर्व गहू पाकडून घे. तेव्हा गुंजा म्हटले, हो मी पाकडून ठेवते. मृण्मयी म्हणते, हे सगळं झाल्याशिवाय खाली यायचं नाही, गुंजा सांगून ठेवते. तेव्हा गुंजा बोलते, हो, जो माणूस ज्या वेळेला जिथे असायला हवा त्याने तिथेच असायला हवा. तेव्हा मृण्मयी मनाशीच म्हणते, हिने मगाशी माझं बोलणं ऐकलं का? पण जाऊ दे, जे काही खरं होतं ना तेच बोलले मी, ऐकलं तर ऐकू दे. त्यानंतर इथे आता मृण्मयी उन्हात गुंजाला गहू पाखडायला सांगते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे राज्यमंत्री, मंत्रालयातील सर्व माणसे कबीरचा सत्कार करण्यासाठी घरी आलेली असतात. आता कबीरचा सत्कार झालेला असतो, त्याला सन्मानपत्र शासनातर्फे मिळालेलं असतं. तेवढ्यात लगेच आता राज्यमंत्री गुंजाला बोलवतात. तेव्हा लगेच ते पोलीस सांगतात, हो, हीच ती मुलगी जी आमच्या मदतीला अगदी देवासारखी धावून आली. असे आता म्हटल्यानंतर राज्यमंत्र्यांच्या हस्ते गुंजाचाही कबीर बरोबर सत्कार होतो. आता मात्र हे सगळं बघून मृण्मयीला खूपच राग येतो, कारण गुंजालाही आता कबीर बरोबर सत्काराचा मान मिळालेला असतो. तेव्हा आता सर्व मंत्री,
सर्व माणसे गेल्यानंतर कबीर मृण्मयीलाही फुलांचा गुच्छ देतो आणि म्हणतो, तू जर मला डोंगरवडेला जाऊ दिलं नसतं ना तर हे सगळं शक्यच झालं नसतं. आता मात्र मृण्मयीला खूपच राग येतो. तिनं दिलेला तो हातातील बुके मृण्मयी जोरात जमिनीवरती फेकून देते. आणि आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.